नमस्कार बालमित्र हो, आज आपण गुढीपाडवा या सणावरती सुंदर आणि सोपा असा निबंध पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाने हा सण साजरा केला जातो। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते। गुढी उभारण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधले जाते। त्यावरती साखरेची माळ, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या व झेंडूच्या फुलांचे हार बांधले जाते व त्यावर एक कलश ठेवला जातो। ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारली जाते। या गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते। 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येला आले व त्यांचे राज्याभिषेक झाले तेव्हा हा सण साजरा केला गेला असे मानले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करण्याची पद्धत आहे। त्यामुळे रक्त शुद्ध होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। या दिवशी अनेक कुटुंबात पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा छान बेत असतो। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात। महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखात मिरवणुकीत सहभाग होतात। मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने, उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करावी। हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देतो। धन्यवाद मित्रहो।